अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच दत्त महाराजांच्या सेवेकऱ्यांनी घरी किंवा केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण बसवलेलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता अर्थात उद्यापन नक्की कधी करायचं, त्याचबरोबर नैवेद्य काय बनवायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातली जी पौर्णिमा असते तिला दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. तर वर्ष 2025 मधील शेवटची पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025ला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. गुरुवारच्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. आता दत्त जयंतीनिमित्त आपण जे गुरुचरित्राचं पारायण करतो तर त्या पारायणाची सांगता आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करता येत नाही. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या पारायणाचा 7वा दिवस असतो. 7 दिवसांचा आपण पारायण करतो. तर शेवटच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. उपवासाच्या दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता करता येणार नाही. तर 4 डिसेंबरऐवजी आपल्याला 5 डिसेंबरला दत्त जयंतीचा निमित्ताने आपण जे गुरुचरित्राचं पारायण लावलेलं आहे त्याची सांगता करायची आहे, उद्यापन करायचं आहे. अर्थात जे अध्याय आपण वाचतोय ते 7 दिवसातच आपल्याला पूर्ण करायचे आहे. 7 दिवसांमध्ये म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला अध्याय वाचायचा शेवटचा दिवस असणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे. आता ज्यांनी केंद्रामध्ये पारायण लावलेलं असेल, केंद्रामध्ये ज्या महिला किंवा पुरुष पारायणासाठी बसलेले असतील तर त्यांनी टेन्शन घेण्याचं कारण नाही, कारण दत्त जयंतीची जी सांगता असते ती देखील केंद्रामध्ये दुसऱ्या दिवशी होते. त्यामुळे त्यांना नैवेद्य बनवण्याची देखील गरज नसते. तिथेच नैवेद्य बनवलं जातो आणि तिथेच पारायणाची सांगता केली जाते. आता ज्यांनी घरी पारायण बसवलेलं असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबरला पारायणाची सांगता करायची आहे. त्यासाठी नैवेद्य बनवायचा असणार आहे. नैवेद्य दाखवेपर्यंत तुम्हाला जेवण करता येणार नाही. अर्थात आपला तो उपवासच असणार आहे. दत्त जयंतीचा उपवास एकादशीप्रमाणे असतो. तुम्ही फलाहार, साबुदाण्याची खिचडी खाऊन हा उपवास करू शकता. संध्याकाळी देखील तुम्हाला हा उपवास सोडता येणार नाही. दुसऱ्या दिवशी पारायणाची सांगता झाल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडता येईल. तर सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत नैवेद्य तयार ठेवायचा आहे. नैवेद्यासाठी काय बनवायचं तर दत्त महाराजांच्या आवडीचा नैवेद्य काय आहे ते मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. नैवेद्यासाठी तुम्ही खूप जास्त काही बनवायची गरज नाही. नैवेद्यात जो महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाची जी गोष्ट आहे, महत्त्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे घेवड्याची भाजी आपल्याला या नैवेद्यासाठी बनवायची आहे. गुरुचरित्राचे पारायण सांगता करण्यासाठी आपण जो नैवेद्य बनवतो तर त्या नैवेद्यासाठी घेवड्याची भाजी खूप महत्त्वाची आहे. घेवडा म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याला श्रावण घेवडा असं म्हटलं जातं. वालाच्या शेंगा आणि घेवडा वेगवेगळ्या प्रकार आहेत. घेवडा देखील वालाच्या शेंगांप्रमाणेच असतो, पण दोन्हींमध्ये फरक आहे. तर तुमच्याकडे काय म्हणता घेवड्याला ते मला कमेंटद्वारे कळवा. घेवडा किंवा श्रावण घेवडा आपण ज्याला म्हणतो तर त्या शेंगांची भाजी आपल्याला नैवेद्यासाठी बनवायची आहे. त्यासोबत तुम्ही सुंठवडा बनवू शकता, साधी भाजीपोळी किंवा मग गोडाचा शिरा, भात असं वरण भात भाजीपोळीचा स्वयंपाक तुम्ही करू शकता. कोणताही नैवेद्य म्हटलात की त्याला वरण भात भाजीपोळी आपण बनवतो. तर तुमची जी काही भाजीपोळी असेल त्यासोबत थोडासा शिरा आणि घेवड्याची भाजी बनवली तरी चालेल किंवा मग तुम्ही पुरणपोळीचा देखील स्वयंपाक करू शकता. पुरणपोळीचा जरी स्वयंपाक केला तरीही तुम्हाला घेवड्याची भाजी मात्र बनवावीच लागणार आहे. नैवेद्याचे सर्व पदार्थ बनवताना एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची, ते म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये आपल्याला कांदा लसणाचा चुकूनही वापर करायचा नाही. कांदा लसूण विरहित असा हा नैवेद्य आपल्याला तयार करायचा आहे. नैवेद्य बनवताना आपल्याला एकूण 5 नैवेद्य बनवायचे आहे. समजा तुम्ही जर देवघरामध्येच मांडणी केलेली असेल, देवघरासमोरच मांडणी केलेली असेल तर एक नैवेद्य तुम्हाला महाराजांच्या फोटोसाठी आणि संपूर्ण देवघरासाठी ठेवायचा आहे आणि एक नैवेद्य हा ग्रंथासाठी ठेवायचा आहे. आता समजा तुम्ही देवघराच्या बाजूला मांडणी केलेली असेल सेपरेट, तर एक नैवेद्य तुम्हाला महाराजांच्या फोटोसाठी ठेवायचं आहे, एक नैवेद्य ग्रंथासाठी ठेवायचं आहे आणि तिसरं नैवेद्य आपल्याला देवघरासाठी ठेवायचं आहे. पण तुम्ही जर देवघरामध्येच मांडणी केलेली असेल तर एक नैवेद्य संपूर्ण देवांसाठी, महाराजांच्या फोटोसाठी, मूर्तीसाठी ठेवायचं आहे आणि 2 नैवेद्य ग्रंथासाठी ठेवायचे आहे. असे एकूण 3 नैवेद्य आपल्याला बनवायचे आहे आणि राहिलेले 2 नैवेद्य आपल्याला एक नैवेद्य गाईला द्यायचं आहे आणि एक नैवेद्य कुत्र्याला द्यायचं आहे. मग गाईसाठी, कुत्र्यासाठी तुम्ही डायरेक्ट पोळीवर नैवेद्य दिला तरीही चालेल किंवा मग
छोट्या छोट्या चाणक्यांचा नैवेद्य दिला तरीही चालेल, ती तुमची इच्छा आहे. पण असे एकूण आपल्याला 5 नैवेद्य बाजूला काढायचे आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर म्हणजे नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. 10:30ची आरती करणं शक्य झालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही 12ची आरती करू शकता. पण 12च्या आरतीच्या आतच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यावेळेसच आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला एक जोडपं जेवू घालायचं आहे. तुम्हाला जर ब्राह्मण जोडपं मिळालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही कुठलंही जोडपं जेवू घालू शकता. जोडपं जेवू घातल्यानंतर त्यांचं मानपान करायचं आहे. त्यांना तुम्ही वस्त्रदान करू शकता किंवा तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला त्यांना जे काही दान करायचं आहे ते तुम्ही दान करा. टॉवेल, टोपी किंवा त्या महिलेला शृंगार साहित्य तुम्ही दान करा, तिचं ओटी भरा. जोडपं जेवू घातल्यानंतर आपण जो देवासमोर नैवेद्य ठेवलेला असतो तो परिवारातील सर्वांनी मिळून खायचा आहे. ग्रंथाजवळ आपण जे 2 नैवेद्य ठेवतो, देवाजवळ जो नैवेद्य ठेवतो, असे हे 3 नैवेद्य आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य असतील तर त्यांनी सर्वांनी मिळून हा नैवेद्य खायचा आहे आणि मग बाकीचं जेवण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे. ग्रंथ हलवताना तो आपल्या दोन्ही हातामध्ये थोडासा वरती उचलायचा आणि त्यावेळेस म्हणायचं, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, गुरुदेव दत्त, त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, असं आपल्याला 2दा म्हणायचं आहे. परत ग्रंथ ठेवायचा, परत ग्रंथ उचलायचा, परत म्हणायचं, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय. आणि तिसऱ्या वेळेस ग्रंथ आपल्याला डोक्यावरती ठेवायचा, त्याला दोन्ही हात लावायचे आणि परत आपल्याला जय जयकार करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, गंगा गोदावरी माता की जय. त्यामुळे आपल्या डोक्यावरती आपण ग्रंथ ठेवतो त्यावेळेस ग्रंथातील जी काही ऊर्जा आहे ती सर्व आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्यामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा संचारायला लागते. परत त्याच्या जागेवरती ठेवून द्यायचं आणि जी काही पूजा मांडणी केली असते, आपण कलश असतो, दत्त महाराजांचा फोटो असेल, स्वामी महाराजांचा फोटो असेल, तो तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलू शकता किंवा पूजा मांडणी तुम्ही संध्याकाळी देखील उचलू शकता. आता ग्रंथ कुठे ठेवायचा, तर तो ग्रंथ व्यवस्थित उचलून घ्यायचा आणि तुम्ही एका कॉटनच्या कपड्यामध्ये तो गुंडाळून ठेवा किंवा ब्लाऊज पीसमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायचा आणि तो ग्रंथ अशा ठिकाणी ठेवा की जिथे वारंवार कोणाचे हात लागणार नाही, मासिक पाळी असलेल्या स्त्रीचे तिथे हात लागणार नाही आणि चुकूनही आपल्या बेडरूममध्ये आपण ग्रंथ ठेवायचा नाही. ग्रंथ एकतर देवघराजवळ तुम्ही जिथे देवांची पुस्तकं वगैरे ठेवत असाल तर तिथेच तो कापडात गुंडाळून ठेवायचा आहे. तुमची इच्छा आहे ती कुठं ठेवायचा, पण शक्यतो बेडरूममध्ये आपण तो ग्रंथ चुकूनही ठेवायचा नाही. केंद्रात जर तुम्ही पारायण लावलेलं असेल तर तिथल्या पद्धतीने तुम्ही सांगता करायची आहे, पण घरी जर तुम्ही पारायण बसवलेलं असेल तर अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सांगता करायची आहे. खूप जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. साध्या सोप्या पद्धतीने जो स्वयंपाक असेल तो बनवायचा, त्यासोबत आपल्याला घेवड्याची भाजी बनवायची आहे आणि तोच नैवेद्य दाखवून एक जोडपं जेवू घाला आणि अशा पद्धतीने गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची आहे. 7 दिवसांचा आपण ज्यावेळेस पारायण करतो तर त्याची सांगता आपल्याला ही 8व्या दिवशीच करायची असते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दत्त जयंतीनिमित्त आपण जे गुरुचरित्राचं पारायण बसवलेलं असतं तर त्याची सांगता कशी करायची, दत्त जयंतीच्या दिवशी करायची की दुसऱ्या दिवशी करायची, नैवेद्य काय बनवायचा, नैवेद्य किती बनवायचे, जोडपं जेवू घालायचं का, अशी सगळी माहिती बघितलेली आहे. तर तुमच्याकडे गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असेल, तुम्ही केंद्रात तुम्हाला काही वेगळी पद्धत सांगितलेली असेल तर त्यानुसार देखील तुम्ही पारायणाची सांगता करू शकता. पण हीच एक साधी सोपी पद्धत आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघितला असेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दत्त महाराज तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते.